नमस्ते सर्वांना, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी ठेचा पनीर पराठा बनवणार आहे. त्यासाठी मी इथे ठेचा बनवणार आहे. मिरची, लसूण, शेंगदाणे घेतलेत आणि अर्धा लिंबू घेतला आहे, कोथिंबीर आणि पनीर घेतलेलं आहे. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे. तर त्यामध्ये टाकते मी शेंगदाणे, शेंगदाणे थोडेसे तेलात परतवून घ्यायचे. लसूण घालते, त्यामध्ये लसूण आणि मिरची, कोथिंबीर पण टाकते. सर्व मी छान असं फ्राय करून घेतलेलं आहे. तर आता मिक्सरला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. इथे मी पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ आहे आणि चवीपुरतं मीठ टाकते. मिक्स करून घ्यायचं. थोडंसं तेल, पीठ छान असं मळून घ्यायचं. पीठ मळून मी घेतलेलं आहे. ठेचा बनवायचा आहे, त्यासाठी मी मिक्सरमध्ये सर्व घेतलेलं आहे. मिरची, शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर, थोडे त्यामध्ये जिरे टाकते. थोडेसे जिरे टाकते आणि चवीप्रमाणे मीठ. चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि जाडसरच वाटून घ्यायचं मिक्सरला. ठेचा आपला तयार झालेला आहे. तर त्यामध्ये मी हे पनीर किसून घेते. लिंबू घेतलेला आहे, तर लिंबू पिळून घेते. इथे मिक्स करून घ्यायचं. इथे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता पराठा लाटून घेऊया. लाटून घ्यायचा असा चौकोनीच पराठा. इथे मी तवा ठेवलेला आहे आणि तवा पण गरम आहे. तर आता मी इथे पराठा टाकते. पहिले भाजून घ्यायचा पराठा आणि नंतर तेल लावायचं. तेल लावून घेते आता.
आणि छान असा भाजून घ्यायचा। पराठा छान असा भाजून झालेला आहे, तर मी काढून घेते। काढून घेतला मी। छान असा ठेचा पनीर पराठा तयार आहे। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा।